नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आज मौजे कोरोची या ठिकाणी ग्रामसभा जी आयोजित केली होती त्या ग्रामसभेमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तरुणांनी मांडला आहे. खरं तर मी त्या मुद्द्याचं आणि त्या निर्णयाचं मी अगदी सरपंच म्हणून गावामध्ये स्वागत करतो. काही इचलकरंजी आणि आसपासच्या खेड्यामधून किंवा गावामधून काही रहिवासी म्हणून या ठिकाणी प्लॉट घेतो. लोक आपली घरं या ठिकाणी बांधतात आणि घरं बांधल्यानंतर ग्रामपंचायतीकडे पाणी, लाईट, रस्ते, गटर्स याची मागणी करत असतात. परंतु त्या लोकांचे घर त्यांच्या जे केवायसी आहे, एक मतदार ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, हे इचलकरंजी आणि इतरस्थ ठिकाणी या ठिकाणी असते. खरं तर ते लोकप्रतिनिधींना मतदान पण करू शकत नाही, पण लोकप्रतिनिधीला काम केलं नाही म्हणून धारेवरती धरतात आणि सातत्यानं लोकप्रतिनिधींना त्रास करतात. या अनुषंगानं आज काही तरुणांनी या गावसभेमध्ये ठराव मांडलेला आहे की जो रहिवासी या कोरोचीमध्ये होणार आहे किंवा जे घर बांधून या ठिकाणी रहिवासी म्हणून या ठिकाणी कोरोचीमध्ये वास्तव्यास येणार त्याचं प्रथमतः या ठिकाणी केवायसी असली पाहिजे, त्याचं या ठिकाणी मतदार ओळखपत्र कोरोचीचं असलं पाहिजे, आधार कार्ड कोरोचीचं असलं पाहिजे आणि रेशन कार्ड कोरोचीचं असलं पाहिजे. त्याशिवाय त्याला कुठल्याही सुखसुविधा ग्रामपंचायतीने देऊ नयेत असा एकमतानं गावसभेनं आज ठराव केला. त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून ग्रामपंचायत करेल हा शब्द